राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांचा जल्लोष. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यावर मनसैनिकांनी जल्लोष केला आहे. सरकारने मराठी माणसाचा धसका घेतला असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. या संदर्भात बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी. पावसाचे अधिवेशन आहे आणि त्या निमित्ताने बैठक बोलवण्यात आली होती. त्याच्यामध्ये DRR रद्द करण्यात आलेला आहे. आमची सुद्धा उद्या नेते मंडळीची साहेबांबरोबर मीटिंग आहे. मी सरकारचं मनापासून आभार मानतो आणि खास करून मराठी माणसांचा एकजुटीचा हा विजय झालेला आहे. मग समस्त मराठी माणसांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्यांनी जी एकजूट दाखवली त्यासोबत सगळ्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांचाही मनापासून आभारी आहे. जे साहित्यिक होते, खेळाडू होते, ज्यांनी पाठिंबा मराठी म्हणून दिला त्या सगळ्यांचा आम्ही ऋणी आहोत. पण दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला, पण दोन ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे. मला असं वाटतं की ठाकरेच असं नाही, सर्व पक्षाची लोक एकत्र आली होती, येणार होती आणि मराठी माणसांनी हा मुद्दा अत्यंत सिरियस घेतला होता, गंभीरपणे घेतला होता. त्यामुळे सरकारला निर्णय घेणं भाग पाडलं. राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे, त्यामुळे उशिरा ना गेलं पण केलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बिलकुल साहेबांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्र भूमिका आहे. त्याच्या मागे मराठी जनांच्या भावना त्यांच्या भूमिकेतून आलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही 5 तारखेला मोर्चा काढणारच, पण तो विजयाचा आणि जल्लोषाचा असणार आणि आम्ही सर्वांशी बोलणार आहे. त्या विषयावरती साहेब आता बोलतील एकमेकांशी आणि पुढचा निर्णय होईल. काय वाटतं तुम्हाला पुढची दोन ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे? युतीच्या मनात काय दडलेलं आहे ते मला आज माहिती नाही, परंतु मराठी लोकांचा विजय झाला ह्याच्यात आम्हाला आनंद आहे. पण दोन्ही ह्या विजय म्हणजे दोन ठाकरे कुठे एकत्र आहे, त्यामुळे हा मोठा विजय झालेला आहे. असा अजून विजय पण निश्चितपणे विजय झालेलाच आहे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये निवडणुका आल्यानंतर ते बघतील काय करायचं ते, पण आत्ता तरी विजय तो आम्हाला जल्लोषात साजरा करू द्या. आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे. स्वप्नील मोरेचा, मनोज जारकर, जय महाराष्ट्र, मुंबई. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यावर नितीन सरदेसाई यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज दयालकर यांनी. हिंदी सक्ती विरोधात जो निर्णय काढण्यात आलेला होता तो मागे घेतलेला आहे आणि आपण बघता शिवतीर्थ निवास आणि राज ठाकरे यांच्या आपण बघता जल्लोष हा साजरा केला जातात. आपल्यासोबत नितीन सरदेसाई आहेत, मनसेचे नेते, आपण त्यांच्याशी बोलूया. जो GR काढलेला होता हिंदी सक्ती विरोधात तो आता मागे घेतलेला आहे, रद्द केलेला आहे आणि आता जल्लोष हा साजरा केला जात आहे. हा मुळामध्ये जो हिंदी सक्तीचा शासन निर्णय झाला होता तो अत्यंत अयोग्य होता आणि त्या विरोधात संपूर्ण मराठी माणसामध्ये एक प्रचंड खतखत आणि चीड होती आणि त्यावेळेला राजसाहेबांनी ती योग्य वेळेला राजसाहेबांनी त्याला विरोध केला, मोर्चा जाहीर केला. त्याच्यानंतर जो दबाव सरकारवरती वाढला त्यामुळे त्यांना हा निर्णय रद्द करावा लागला आणि त्यामुळे हा खरं तर निर्णय हा मराठी माणसाच्या भावनेचा आणि त्यांनी तयार केलेल्या दबावामुळे झालेला निर्णय. त्यामुळे सर्वप्रथम मी मराठी माणसांचं अभिनंदन करीन, त्यांच्या एकजुटीचं अभिनंदन. अजूनपर्यंत याबाबत काही निर्णय झालेला नाहीये. उद्या आमच्या पक्षाची बैठक आहे, त्याला राजसाहेब मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय असेल तो ते जाहीर करतील. पण दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हा मोठा विजय झालेला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अशा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. मराठी माणसाची जी भावना होती त्याचा आदर करून या हिंदी सक्तीला विरोध केलेला होता. त्यामुळे यापुढे अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा निर्णय सरकार घ्यायला धजावेल असं मला वाटत नाहीये आणि आम्ही या बाबतीमध्ये कधीच राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली नव्हती. मराठी माणूस हाच आमच्याकडे डोळ्यापुढे कायम असतो, पूर्वी होता, आताही आणि यापुढेही राहील. मराठी माणसाचा तुम्ही बोलात की निर्णय होता या ठिकाणी, असंच त्यांनी वाक्य उद्धव ठाकरे यांनी पण बोलत. सर्व मराठी माणसांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे या बाबतीत मी काही भाष्य करणं योग्य नाही. आता मी एवढंच सांगू शकतो की हा जो शासन निर्णय रद्द झाला ही आनंदाची गोष्ट आहे आणि तो मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.